हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण नेहमीच असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत, पण अगदीच 5 मिनिटांमध्ये खूप इन्स्टंट असं हे बनवणार आहोत आणि तितकंच चविष्ट सुद्धा बनतं। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे 2 वांगे आपण घेतलेले आहेत। आता या वांग्याचे डेट आपण काढून टाकलेत आणि वांग्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात। इथे वांग्याच्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपण इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकूया। साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे। यावाला भरताला आपल्याला तेल वापरायचं आहे, आपण भाजून करणार नाहीये। वांग भाजून सुद्धा भरीत केलं जातं, एकदम अप्रतिम लागतं आणि अशा पद्धतीने सुद्धा केलं जातं, अगदी इन्स्टंट बनतं। आता या तेलामध्ये आपल्याला ही वांगी मस्त अशी परतून घ्यायची आहेत। आता झाकण ठेवूयात आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी पहिलं वांग आपण छान असं शिजवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता वांग मस्त असं आपण शिजवून घेतलेलं आहे। छान अशा वांग्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत। आता गॅस बंद केलाय आणि आपण एक ग्लास घेतलेला आहे। आता ग्लासच्या साहाय्यानेच हे वांग आपल्याला पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्हाला कढईत स्मॅश करायला जर अवघड जात असेल तर तुम्ही प्लेटमध्ये काढून सुद्धा ते परत बारीक करू शकता। आता हे एका बाजूला आपण करून ठेवूयात। बऱ्यापैकी स्मॅश करून घेतले आपण हे वांग। आता ते एका बाजूला करून ठेवूयात आणि आता त्याच तेलामध्ये आता गॅस चालू करून आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरं मोहरी छान असं तडतडलं की थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। एक मिरची टाकून घेऊयात हिरवी। कांद्याचा कच्चेपणा अजिबात निघून नाही गेला पाहिजे, त्याच्यामुळे जास्त कांदा परतायचा नाही। थोडासा टोमॅटो टाकूयात चवीसाठी आणि हे फक्त अर्धा मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या दोन्हीमधला कच्चेपणा तसाच राहायला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण भरीत खातो तेव्हा दाताखाली हे मस्त कांदा टोमॅटो येतं ना, खायला एकदम छान लागतं। आता याच्यामध्ये पाव चमचे हळद टाकणार आहे आणि साधारणतः 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे। अगदी चिमूटभर इतकं हिंग आपण यामध्ये टाकलंय। हे पुन्हा थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। वांग सुद्धा यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे इथे आपण अगदी बेताने मीठ टाकणार आहोत। इथे गॅस बंद करून घेतलाय आणि त्यानंतर आपण यावरती शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून। इतकंच करायचं आहे आपल्याला आणि अगदी छान गरमागरम असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे। हे असं वालं भरीत ना तुम्ही कांदा लिंबू सोबत घेऊन खा, भाकरी सोबत खा, एवढं भारी लागतं ना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांग भाजावं लागत नाही, त्यामुळे अगदी इन्स्टंट बनतं आणि अजिबात कष्ट नाही लागत। ही वाली वांग्याच्या भरताची रेसिपी घरी ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्की रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।